आपल्या पुण्यात जी मंडई आहे त्या मंडईच्या मागे एक अभ्यंकर वाडावा होता. वेगवेगळ्या प्रकारे क्रांतिकारी कसं चालायचं, तर त्या ठिकाणी गुप्त रेडिओ केंद्र चालायचं आणि त्या रेडिओ केंद्रातनं इंग्रजांच्या विरोधी प्रचार केला जायचा, कारण आपल्याकडं प्रसारमाध्यमच नव्हती. त्यामुळे अशा प्रकारच्या रेडिओतनं हे काम केलं जायचं आणि तिथे नानासाहेब गोरे, एस.एम. जोशी, सुचेता कृपलानी, अरुणा असफ अली, अच्युतराव पटवर्धन ही सगळी मंडळी त्या ठिकाणी यायची आणि ते हे सगळं काम तिथे करायचे. असं पण काम हे त्या काळामध्ये चाललेलं आहे. असं विविध प्रकारचं क्रांतिकार्य हे पुण्यामध्ये चालू होतं. राजगुरू हे खरं तर खेड किंवा आता त्याला राजगुरुनगरच म्हणतात, तिथे जन्माला आले, पण त्यांचं बालपण पुण्यामध्ये गेलं. सदाशिव पेठेमध्ये केसकर विठ्ठल मंदिरात ते राहत होते आणि नानावाड्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होते. एक दिवस घरी थोरले भाऊ बोलले, त्यांना रागवले, तर याला वाटलं आपला अपमान झाला, वहिनीसमोर अपमान झाला आणि तिथून जे पळाले पुण्याच्या सदाशिव पेठेतून ते थेट काशीला गेले आणि तिथे मात्र त्यांना चंद्रशेखर आझादांची भेट झाली आणि मग पुढे ते महान क्रांतिकारक बनले आणि सँडर्स नावाच्या अधिकाऱ्याला जे मारलं ते राजगुरूंनी मारलं पहिल्यांदा, नंतर भगतसिंग यांनी मारलं. पुढे राजगुरू पुण्यामध्ये येत असत अनेकदा, पण ते आपल्या घरी जात नसत, बाहेर कुठेतरी थांबायचे. ते भूमिगत होते. त्यांना भेटायला भगतसिंग आणि आझाद आले होते. पुण्याच्या नारायण पेठेमध्ये मुरलीधराचं मंदिर आहे, तिथे हे गेले होते आणि त्यावेळेला ते गावाच्या बाहेर मंदिर होतं. आणि गंमत अशी की एक छोटा मुलगा होता, त्याचं नाव पत्की, त्याला सांगितलं की तू बाहेर थांबायचं, बाहेरून कोणी लांबून परका मनुष्य येताना दिसला की तू घंटा वाजवायची, की हातमध्ये संस्कृत श्लोक म्हणणार आणि तो माणूस गेला की परत त्यांची पुढचं काही नियोजन आहे कटकारस्थानाचं ते सुरू करणार. असं त्या भगतसिंग आणि आझादांची आठवणसुद्धा आपल्या पुणे शहराबद्दल आहे. सुभाषचंद्र बोस हे सुद्धा पुण्यामध्ये अनेकदा आलेले आहेत आणि पुण्यामध्ये पोपटकर वाडा होता, जिथे आत्ता आपल्याला पेरुगेट पोलीस चौकी आहे त्याच्या शेजारी तो वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस हे राहिलेले आहेत आणि त्यांचं वास्तव्य हे त्या ठिकाणी होतं. या सगळ्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचं आदरणीय नाव ते लोकमान्य टिळकांचं आहे. टिळक म्हणजे सिंहगर्जनाच होती. टिळकांनी त्यावेळेला केसरी नावाचं वर्तमानपत्र घेतलं होतं. न्यू इंग्लिश स्कूल ही राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा त्या काळी चिपळूणकरांनी, आगरकरांनी आणि टिळकांनी चालू केलेली होती. इतकंच करून टिळक थांबले नाहीत, तर आपल्या जुन्या उत्सवांचा, परंपरांचा उपयोगसुद्धा राष्ट्रभक्ती चेतवण्यासाठी कसा करता येईल आणि म्हणून त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. गणेशोत्सव पूर्वी होता पण तो कौटुंबिक होता, घरगुती होता. टिळकांनी त्याला सार्वजनिक रूप दिलं आणि टिळकांच्या एका अग्रलेखाचं नाव आहे श्री गणेशाचा राष्ट्रीय उत्सव. म्हणजे गणपती आता केवळ धार्मिक उरला नाही, राष्ट्रभावना जागृत करण्याचं ते माध्यम झालं. शिवाजी महाराजांचं नावातलं ताकद त्यांनी ओळखली आणि मग त्यांनी त्या ठिकाणी शिवजयंती उत्सव पण सुरू केला आणि शिवजयंती उत्सवातनं सुद्धा एक प्रकारे फार मोठ्या प्रमाणात जागृती ही त्यांनी त्या काळामध्ये घडवून आणली. असं हे पुणे ह्या संपूर्ण भारताच्या या काळामध्ये म्हणजे भारताच्या पारतंत्र्य काळामध्ये सुद्धा भारावलेलं होतं. आपल्या लक्षामध्ये असं येतं की क्रांतिकारकांचं सुद्धा जसं पुणे आहे तसं महात्मा गांधींचे गुरु कोण, तर गोपाळकृष्ण गोखले आणि गोखल्यांचे गुरु कोण, तर न्यायमूर्ती रानडे. म्हणजे रानडे आणि गोखले ज्यांना आपण मवाळ पंथीय म्हणतो ते सुद्धा पुणेकरच होते. म्हणजे जसं क्रांतिकारकांचा प्रभाव पुण्यात होता, जहाल मार्ग ज्याला म्हणतात त्याचे संस्थापक निर्माण करणारे टिळकही पुण्यामध्ये होते, त्याचप्रमाणे मवाळ मार्ग ज्याला म्हटलं जातं ते सुद्धा पुण्यामध्ये होते. त्याचबरोबर स्वातंत्र्याची चळवळ चालू असताना सामाजिक सुधारणा हे पण समांतर रीतीने चालू होतं. त्याच्यामध्ये ज्यांचं पहिलं नाव घेतलं जातं ते म्हणजे महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. त्यांनी पुण्यामध्ये शाळा काढली मुलींची, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी काम सुरू केलं, तेही काम पुण्यामध्ये सुरू झालं होतं. प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज अशा विविध समाजांच्यामुळे पुण्यातलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं समाज जीवन ढवळून निघालं. जुन्या चुकीच्या रूढी परंपरा यांच्यावरती आघात झाले, तेही काळ पुण्यामध्ये होतं. याच काळामध्ये आणखीन एक आदरणीय व्यक्ती म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी जे प्रचंड प्रयत्न केलेले आहेत आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण केलेलं आहे, त्यासाठी अण्णासाहेब कर्वे यांनी केलेले प्रयत्न म्हणजे ऋषितुल्यच व्यक्तिमत्व होतं. तेही त्या काळामध्ये पुण्यामध्ये चालू होते. इतिहास संशोधन म्हणजे इंग्रजांनी त्यावेळेला इतिहासाची पुस्तकं लिहिली, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रँड डफ असेल किंवा टॉड नावाचा एक अधिकारी असेल. आता आपण इतिहास लिहित नव्हतो ही आपली चूक आहे, त्यांनी इतिहास लिहिला. पण त्यांनी काय केलं, इतिहासामधनं एक प्रकारचं विष निर्माण केलं आणि भारतामध्ये भांडणं लावली.
चुकीचा इतिहास लिहिला. आपल्या लोकांना समजलं की हे चुकीचं लिहित आहेत, पण त्यांच्या लक्षात हेही आलं की अरे मग आपण लिहिलं पाहिजे ना. म्हणजे ग्रँड डफच्या पुस्तकावरती पहिली टीका कोणी केली तर ते राजवाडे आणि कीर्तने ही दोन व्यक्ती होते. पण राजवाडे म्हणले की मग नुसती टीका करण्यापेक्षा आपणही काम केलं पाहिजे, आणि म्हणून पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेची स्थापना झाली. आता त्याला 125 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे इतिहासाचं संशोधन आपण केलं पाहिजे ही जाणीव जागृत होऊन त्याही कामाला पुण्यामधनं सुरुवात झाली. तेही काम अत्यंत महत्त्वाचं होतं. त्याचप्रमाणे भांडारकर प्राच्य विद्या ज्याला म्हणतात की प्राचीन संस्कृत साहित्य, वेद, उपनिषद, रामायण, महाभारत हे आपले ग्रंथ आहेत, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि भांडारकरसारखी संस्था असेल किंवा आपल्याला आनंद आश्रम नावाची संस्था जी नुमवी शाळेची शेजारी आहे, ती भारतातील अत्यंत उत्तम दर्जाचं मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखिताचा संग्रह तिथं आहे. तर अशा संशोधन संस्था या पुण्यामध्ये त्या काळात निर्माण झाल्या. मी किती प्रकारचे प्रवाह एकाच वेळेला पुण्यामध्ये वाहत होते हे लक्षात येतं. काँग्रेसची स्थापना मुंबईत झाली, पण खरं तर ती पुण्यात होणार होती. कारण पुण्यामध्ये त्यावेळेस सार्वजनिक सभा नावाची संस्था होती. त्याचे जे प्रमुख होते गणेश वासुदेव जोशी, त्यांना लोक म्हणायचे सार्वजनिक काका. तर त्यांनी भारतातल्या अनेक लोकांना भेटले. ते मद्रासला गेले, कलकत्त्याला गेले, आणि त्यामुळे सगळ्या भारतीयांची आपण एक संस्था स्थापन करू, ही ती मूळ कल्पना. आणि मग पुण्यात पहिलं अधिवेशन घ्यायचं ठरलं, पण पुण्यामध्ये प्लेग आला म्हणून ऐनवेळी ते मुंबईत घेतलं. पण म्हणजे काँग्रेसचं सुद्धा एक प्रकारचं विचार, ही संकल्पना सर्व भारतीयांची एक राजकीय संस्था असावी, त्याची सुद्धा सुरुवात पुण्यामध्ये झाली असं म्हणलं तर चूक होणार नाही. असं पुणे हे सर्व प्रकारच्या वैचारिक क्रांतीचं असं केंद्रबिंदू आहे असं म्हणलं तर चूक होणार नाही.